नागपूरच्या राजकारणात पुन्हा एकदा इतिहास लिहिला जाणार आहे. सत्ता, रणनीती आणि राजकीय समीकरणांच्या या लढाईत एक मोठा प्रश्न पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. नागपूरला 8व्यांदा महिला महापौर मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र ही महिला कोण असणार? अनुभवी नेत्या की युवा चेहरा? हाच प्रश्न सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. नमस्कार, आपण बघत आहात दिव्य वतन न्यूज. आज आपण जाणून घेणार आहोत नागपूरच्या महापालिका राजकारणात महापौर पदासाठी कोणकोणती नावे आघाडीवर आहेत आणि या पदासाठी कोण ठरू शकतो दावेदार. महापौर पदाचं आरक्षण नुकतंच जाहीर झालं असून नागपूरच्या महापौरपदी खुल्या गटातील महिला महापौरांची वर्णी लागणार आहे. हे या आरक्षण सोडतीमुळे स्पष्ट झालं आहे. त्यानंतर नागपूरच्या राजकारणात संभाव्य नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नागपूर महापालिकेला आतापर्यंत एकूण 54 महापौर लाभले असून त्यामध्ये 7 महिला महापौरांचा समावेश आहे. आता नागपूरच्या इतिहासात 8व्या महिला महापौराचं नाव जोडलं जाणार आहे. हा केवळ आकडा नसून नागपूरच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा मानला जात आहे. त्यामुळेच या पदासाठीची रस्सीखेच दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. महापौरपद ही केवळ सन्मानाची खुर्ची नसून नागपूरच्या राजकारणातील सत्तेचं केंद्र मानलं जातं. त्यामुळेच या पदासाठी उमेदवार निवडताना भाजपसमोर मोठं राजकीय आव्हान उभं ठाकलं आहे. अनुभवाला संधी द्यायची की नव्या पिढीच्या हाती शहराचं नेतृत्व सोपवायचं, हा प्रश्न पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या राजकीय वर्तुळात अनेक महिला नेत्यांची नावं चर्चेत आहेत. नीता ठाकरे, दिव्या धुर्डे, अश्विनी जिचकार, विशाखा मोहोड, साधना बर्डे आणि शिवानी दानी ही नावे महापौर पदासाठी प्रामुख्यानं पुढं येताना दिसत आहेत. काही महिला नेत्या आपल्या प्रशासनिक आणि संघटनात्मक अनुभवाचा दाखला देत आहेत, तर काही युवा चेहऱ्यांच्या नावावर नव्या ऊर्जेचा, नव्या विचारांचा आणि बदलाचा दावा केला जात आहे. नागपूर शहरातील दक्षिण, पश्चिम, उत्तर आणि पूर्व या 4ही विधानसभा मतदारसंघाचं राजकीय समीकरण या निर्णयात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कुठल्या मतदारसंघाला संधी द्यायची, कुठं राजकीय संतुलन साधायचं यावरच महापौर पदाचा निर्णय अवलंबून राहणार आहे. त्यामुळं हा निर्णय केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण नागपूरच्या राजकीय दिशेला आकार देणारा ठरणार आहे. एकीकडे अनुभवी महिला नेत्या सांगतात की महापौर पदासाठी प्रशासनाची जाण, अनुभव आणि राजकीय परिपक्वता आवश्यक आहे, तर दुसरीकडे युवा नेतृत्वाचा सूर असा आहे की नागपूरला नव्या चेहऱ्याची, जलद निर्णय क्षमतेची आणि आक्रमक विकास दृष्टीची गरज आहे. त्यामुळे हा संघर्ष फक्त व्यक्तींचा नसून 2 वेगवेगळ्या विचारांमधील आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महापौर पदाचा अंतिम निर्णय स्थानिक पातळीवर न होता थेट हायकमांडच्या पातळीवर घेतला जाण्याची शक्यता आहे. सामाजिक समीकरण, जातीय संतुलन, आगामी निवडणुकांचा विचार आणि भविष्यातील नेतृत्व निर्मिती या सर्व बाबींचा अभ्यास करूनच नागपूरला 8वी महिला महापौर दिली जाणार आहे. 8व्यांदा महिला महापौर मिळणं हा नागपूरसाठी निश्चितच अभिमानाचा क्षण आहे. मात्र या निर्णयातून कोणत्या प्रकारचं नेतृत्व पुढे येणार हे अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. हा नवा अध्याय अनुभवानं लिहिला जाणार की तरुणाईच्या शाईने हे लवकरच स्पष्ट होईल. नागपूरच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न आहे, पुढची महिला महापौर नेमकी कोण? कसा वाटला आजचा विषय आणि व्हिडिओ? कमेंटमध्ये आपलं मत जरूर लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि दिव्य वतन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बघत राहा दिव्य वतन न्यूज.